थँक्यू. मागच्या मॅच मध्ये आपण अवध करत होता शाहवाडीचा हक्काचा आवाज व्हॉइस ऑफ शाहवाडी राज कस्तुरे सरांचा. आणि जाऊया आता नेक्स्ट मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे. अभिजित स्पोर्टिंग निनाई परली टीम जय शिवराय स्पोर्ट्स इंगणेवाडी टॉस जिंकले परली टीमनं आणि प्रथम शीतल शर्माबरोबर जाण्याचा निर्णय बॅटिंगसाठी मात्र निमंत्रित केले गेले हिंगणेवाडी ह्या टीमला. पहिला बॉल अध्यक्ष चषक 2025 मधील जोरदार अपील केली गेली आहे. अपील मध्ये फेल नाहीये. त्याच मी इथून आपण पाहायला गेलं तर फलंदाज सुरक्षित असतील तिथे कोणतीही धावेना नाही. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळते. मागील रविवारचं मात्र चॅम्पियन संघ टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. अभिजित स्पोर्टिंग निनाई परली टीम. लोड फुलटॉस बॉल होता. आक्रमण करता आलं नाही. शॉर्ट मिडॉन मध्ये मात्र बॉल तिथे ड्रॉप झालाय. स्थिरावलाय तिथे. स्टॉप होताना मात्र पाहायला मिळते. तोपर्यंत एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. या सिंगल नंतर सुरुवात होत असताना मात्र पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारी टीम जय शिवराय स्पोर्ट्स हिंगणेवाडी. जय शिवराय स्पोर्ट्स इंगाणेवाडी हे दोन्ही ताकदवान टीम आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये सातत्याने आपण पाहायला गेलं तर कशा पद्धतीने खेळतात ना आपण अनेक वेळा पाहिलं. परंतु इथून ज्या पद्धतीनं अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन स्थापन झाली त्याच्यानंतर मात्र अगदी पाहायला गेलं तर सुरुवात असताना बॉल आणि बॅटची कनेक्टिव्हिटी खूप छान होती. बॉलला फेकून दिले. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला हा शानदार अध्यक्ष चषक 2025 मधील षटकार. 7 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. षटकार आणि चौकार आज भरपूर सारे येताना मात्र पाहायला मिळाले. काय पाऊस पडला आज मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्ये बरगाच ठिकाणी मात्र पावसाचा हाहाकार मास्ताना मात्र पाहायला मिळाला. तुम्ही जर पाहायला गेलं तर मैदानामध्येही काही ठिकाणी पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जरूर आपण पाहायला गेलं तर हा खेळ आज थोडासा एक वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळालं. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट जरूर करायचा होता. तिथेही बॉल मात्र बॅक साईडला गेलाय. तिथे एक सिंगल मात्र मिळेल. एक सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा. अरुणजी पवार साहेब यांच्याकडनं ही स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आज पनवेलमध्ये मला वाटतं त्यांचं पनवेलपर्यंत पोहोचलेत परंतु येणार आहेत निश्चितच. प्रशांत पाटील साहेबांवरती प्रेम आहे. तोपर्यंत पाहायला गेलं तर पाण्याचे डबकी भरपूर झाले आहेत मैदानामध्ये. ओ हो अडलाय बॉल पाण्यामध्ये कारण बराचसा पाणी तिथे मात्र साठला गेलं. त्याचा फायदा क्षेत्ररक्षण करणारी बाउंड्री. ओ हो चौकार आहे हा निश्चितच. आणि या 4 धावा येताना मात्र पाहायला मिळतील. आणि या 4 धावीनं धावफलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 12 धावा. टू रन स्कोर बोर्ड. खूप छान क्षेत्ररक्षण जरूर तिथे मात्र पाहायला मिळालं होतं परंतु इथून पंचाचा निर्णय 4 धावांनी कन्वर्ट होत असताना पाहायला मिळते तिथे. आता अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार कुबेर संदीप जदा गोलप इथेही मैदानामध्ये उतरलेत. आज चांगला बॉल इथे मात्र परत एकदा अपील केली गेली. अपील मध्ये परत एकदा फेल नाहीये. षटक क्रमांक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती 12 धावा. चला NS ग्रुप धारावीचा जो बॅनर आहे डगआउट आहे तिथे पहा. तिथे बॉल आहेत का. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ होताना पाहायला मेल गोलंदाजी मार्गवरती सुशांतला मात्र आणले. आणखी एक चांगला गोलंदाज टीम मुटकेश्वर अभिजित स्पोर्टिंग निनाई परली टीम कडून मात्र येताना पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक प्रदीपला पाहतोय इथे.
व्हाईट बॉल येताना मात्र पाहायला मिळेल. एक धाव या बॉलवरती येताना पाहायला मिळेल. एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर मागील स्पर्धेतील चॅम्पियन संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. थोडासा साईड आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी बॉल वाईट डिक्लेअर केलं +1 म्हणजे 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील. एक्स्ट्रा धावा कधीही टीमसाठी घातक असतात. आपण वारंवार पाहिलंय फलंदाजांना कोणतीही मेहनत न करता या धावा येत आहेत. त्या वेळी मात्र इथून समोरील फलंदाज करणारी टीम सुस्थितीमध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतात. प्रदीप चांगले फलंदाज आहेत. विकास यांच्याकडे क्षमता आहे. आता इथून सुशांत हे चांगले गोलंदाज आहेत. बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण जरूर केलंय परंतु धावा एकच मिळणार आहे. कारण शॉट सिलेक्शन एरिया कदाचित तिथून चुकीचा निवडला गेला. एक धाव म्हणतोय त्यांना पाहायला मिळेल. फारसा फरक पडणार नाहीये. नाहीतर हा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट जरूर झाला असता. परंतु चांगल्या पद्धतीने मात्र इथून बॉल इथे मात्र हाताळले सुशांत आहेत. गोलंदाजी मार्गावर एक महत्वपूर्ण गोलंदाज टीम अभिजित स्पोर्टिंग निर्णय परलेचे आहेत. हो आता खेचलाय परंतु संधी आहे तिथे. उंच माझा झोका घेत बॉल हवेमध्ये तरंगतोय. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोचताना मात्र पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. थ्रो येईल. बॉल कलेक्ट केला जाईल. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल इथे. आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 18 धावा 18 रन स्कोरबोर्ड. उर्वरित काही बॉल शिल्लक असतील या षटकामधील 18 धावा धावफलकावरती आल्यात. ऑन स्ट्राईकला प्रदीपला पाहतोय. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. सबल डबल सिंग डबल ने मात्र गेम ऑन ठेवलंय. सर मंकी विकेट नाही आहे सर. ऍक्च्युली नाहीच आहे. नेमच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऍक्शन केलीत की नाही केलीत ते मॅटर करत नाहीये. मी मंकी विकेट घेऊ शकत नाहीत. खास करून रबर बॉल पर्यंत तरी आपण टेनिस क्रिकेटला विचार करू. परंतु रबर बॉल मध्ये मंकी विकेट साठी आपल्याकडे विकेट नाही आहे. याची कृपया सगळ्या गोलंदाजांनी दक्षता घ्या. मागील रविवारी सुद्धा बरीच ट्राय झाली होती. प्रतिभानुसा ऐकला पाहायला मिळत. एक महत्वपूर्ण विकेट आहे विकासांची. ती सुशांत यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न मात्र केला होता. चांगला टप्पा इथे मात्र पाहायला मिळाला. वाव काय बॉल हाताळलाय. खूप छान पद्धतीने या षटकातील बॉल आतापर्यंत हाताळले सुशांत यांनी. 3 बॉल आणि आतापर्यंत धावा धावफलकावरती मात्र आलेल्या आहेत त्या 18 धावा. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. सुशांत आहेत चांगले गोलंदाज. सातत्याने आपल्या नावाचा परिचय देत आहेत आणि आत्ताही देत आहेत. प्रदीप यांना इथून मात्र पद्धतीने करावं लागेल. फ्रंट लावून खेळावं लागेल. बॅट आणि बॉलचं कनेक्टिव्हिटी तुम्हाला करावी लागेल. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये तर तुम्हाला बॉल पर्यंत पोहोचावं लागेल. त्यानंतर धावा येतील. शॉर्ट सिलेक्शन चांगला होईल. गोलंदाजांना फलंदाजांची कनेक्टिव्हिटी चांगली असणं खूप गरजेचं आहे. आणि आणखी एक डॉट बॉल येतोय की काय. होय आलाय आणखी एक डॉट बॉल. म्हणजे या षटकातील एकूण 3 डॉट बॉल आलेले आहेत. आणि 5 बॉलचा खेळ म्हणजे अजूनपर्यंत 1 बॉल शिल्लक आहे. सुशांत कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. प्रदीप यांना मात्र अगदी आपल्या नावाचा परिचय द्यावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल. तुमच्याकडे ती क्षमता आहे. अनेक वेळा तुम्ही चांगली खेळी केली आहे. त्या गोष्टी तुम्हाला आठवाव्या लागतील. मी म्हटलं होतं लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण. आणि सुशांत आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते परंतु बॉल फुल टॉस केला आणि त्याची मात्र गोटी केली. बॉल सीमा रेषा पार आलाय. षटकार षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. 2 षटकानंतर आता इथून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 24 धावा. खूप छान चांगला षटक जात होता परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि हा षटक काही का होईना थोडासा मात्र इथे बॅटिंग करणारी टीम जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी यांच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. यानंतर टॉस साठी यायचं आहे पिंटू दादा 11 करण जोशी आणि
माळसवडे 11 माळसवडे या दोन्ही टीमच्या कॅप्टननी कृपया लगेच या. पिंटू दादा 11 करण जोशी आणि माळसवडे 11 माळसवडे या दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. पहा पहिला षटक योगेशांचा होता, 12 धावा आल्या होत्या. दुसरा षटक सुशांत यांनी हाताळलाय, तिथेही 12 धावा आल्या. आता अमोल आलीत तिसऱ्या षटकासाठी, तिथे किती धावा येतात ते पाहणं गरजेचं. प्रदीप आहेत स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. फ्लॅट एक गोरियस बॉलला फेकून दिले बॉर्डरलाईनच्या पलीकडे. फाईनलेगची इथून एक क्षेत्र निवडलंय आणि येथील धावा 4. प्रदीप आता मात्र ऑन फायर, चौकार. आई बॉल चांगला इथे मात्र घेऊन काढला ऑन साईडला. वेग भन्नाट इथे मात्र पाहायला मिळते. सुशांत आहे तिथे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो, थ्रो थोडासा खराब. सुशांत समतोल क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल मैदानामध्ये. ज्या ज्यावेळी तुम्ही जाता त्या त्यावेळी तुमचं डोकं शांत असणं खूप इम्पॉर्टंट असतं. तुमची एकाग्रता मैदानावरची खूप काही मात्र इथून तुमच्या संघाला देते, तुमच्या गावाला देत असतं, तुमच्या खेळाला देत असतं. ते असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. वंडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. या एका धावेने आता धापलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 32 32 धावा. चांगला षटक इथे मात्र आपण पाहायला गेलं तर योगेश यांनी हाताळला होता 12 धावांचा. सुशांत यांनी 12 धावांचा षटक हाताळला. अमोल आलेत. अमोल आता इथून या षटकामध्ये किती धावा खर्च करतायत ते पाहणं गरजेचं हो. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. सहयोग चांगलं क्षेत्ररक्षण. वाव, आपल्या संघासाठी निश्चित 4 तर धावा वाचवल्यात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतात. परंतु ट्राय चांगली होती तिथे, अप्रतिम. सुनील आहे तिथे, कौतुक केलं जातं प्रत्येक खेळाडूंकडनं. तोपर्यंत पाहायला गेलं तर प्रदीप चांगल्या पद्धतीनं मात्र खेळाला पुढे नेत असताना मात्र पाहायला मिळतात. सिंगल डबल, कधी चौकार कधी षटकार, असं मात्र इथून बॅटिंगचा त्यांचा मात्र नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या करंदोशीचे प्रवीणजी पाटील मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचे करूया सहर्ष स्वागत करंदोशीचे. तोपर्यंत या मॅच कडे षटक क्रमांक 3 व्हाईट बॉलचा निर्णय इथे आलाय. व्हाईटनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 35 धावा 35 आणि स्कोरबोर्ड. इथे आतमध्ये कोणी येऊ नका प्लीज. फुटबॉलच्या इथे प्रॅक्टिस कोण करताय त्या टीमले प्लीज आपण बाहेर यायचं. पहा फोन आला त्यांचा कोचचा, तुम्ही लगेच बाहेर या, नंतर सिक्युरिटी गार्ड पाठवले जातील. कृष्णा गुरु सर, कृष्णा सर, फोन आला, फोन सिक्युरिटी वाल्यांचा. चला या बाहेर, या बाहेर. 10,000 रुपये फाईन आहे, या लवकर. षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. पहा आपण पाहायला गेलं तर क्रिकेट जादुई अंकांचा का खेळ म्हटला जातो त्याचं उत्तम उदाहरण. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या योगेश यांनी. दुसऱ्या षटकामध्ये सुशांत यांनी 12 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये अमोल यांनी 12 धावा खर्च केल्या आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. नाही असे तुम्ही बॉल टाकू शकत नाही, परंतु हा फटका जरूर फसला. काळजी घ्या क्षेत्ररक्षण करत असताना. जजमेंट चुकलाय तिथे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा वेळा प्रयत्न जरूर केला गेला. धाव इथून रनआउटची संधी आहे. 1 शॉट रन इथे मात्र पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, नो बॉल.
सर नो बॉल की वन शॉट काय? ओके नो बॉल म्हणजे 4 धावा मात्र येताना पाहायला मिळतील इथे. आता नो बॉल कसा बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल, पण तो पाहायला गेलं तर नो बॉल दिलाय पंचानी म्हणजे नो बॉल आहे. आता येणारा बॉल फेट, हो फेटचा बॉल होता, कॉटन बॉल जरूर झाले होते परंतु विकेट मिळणार नाहीये तिथे. डॉट बॉल मिळू शकतोय तुम्हाला. आणि या एका 39वा 40वा मापी असावी आणि टॉपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान विकास आणि प्रदीप यांनी मात्र इथून खेळ केलाय. सर टॉस साठी यायचं आहे टीम पिंटू दादा 11 करण जोशी आणि मालसवडे 11 मालसवडे. चला कॅप्टन आलेत का? कृपया रिपोर्टिंग करा आला असाल तर. या 2 बॉल नंतर टॉस घेतला जाईल. बॉल सोडून दिला आहे म्हणजे व्हाईट बॉल आहे तिथेही पहा. थोडीशी मात्र इथून आपण पाहायला गेलं तर चतुराई दाखवण्याचा प्रदीप यांचा प्रयत्न जरूर आहे तिथे स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा, परंतु इथून व्हाईट बॉल आहे. कोणती धाव? एक धाव मात्र अवंतर स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळेल. 42 धावा 42. हा बॉल चांगला आता इथे मात्र हाताला जातो. आपण पाहायला गेलं तर रनआउटची संधी तिथे आहे आणि बॉल आता मधून स्केट झाला. ही एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. कॉमेडिनेटर रबर बॉल आहे. बरेच असं होत असतं. पाऊस पडतोय, पावसाची डबकीही आहे तिथे विकेटवरती. आपण पाहायला गेलं तर धाव येणार नाही आहे तिथे आणि निर्धाव बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न जरूर केला होता प्रदीप यांनी स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा, परंतु तसं तुम्हाला करता येणार नाही. आता फलंदाज पुढे जाताना मात्र पाहायला मिळत आहेत. पंचांचा योग्य निर्णय आणि हा आणखी एक डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळत आहेत. तुम्ही तुमच्या हालचाल काय आहे हे पंचांवरती निर्भय असतं आणि त्याच्यानंतर मात्र बरेचसे डिसिजन येत असतात. 2 डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. आत्ता हा अगदी वेग होता परंतु वेगावरती नियंत्रण नाही. व्हाईट बॉल आणखी एक येताना मात्र पाहायला मिळतो तिथे. या षटकातील 3 व्हाईट बॉल आतापर्यंत येताना मात्र पाहायला मिळत आहेत. बॉल झालेत आतापर्यंत या षटकातील 3 आणि 3 व्हाईट बॉलही आले. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 43 धावा 43. हा फटका तर चांगला आहे परंतु धावाही तिथे जास्त मिळणार नाहीत. एक धाव मात्र मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये मात्र बॉल स्थिरावताना मात्र पाहायला मिळतो तिथे. या एका धावेने 44 धावा 44 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतात. काही बॉल या षटकातील शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवरती एक अनुभवी गोलंदाज किसन आपल्याला पाहायला मिळतात. बरेच वर्ष क्रिकेट बरोबर आणि गोलंदाज म्हणून आपल्या नावाचा परिचय दिलाय आणि तेच गोलंदाजी मार्कवरती किसन. रॅट मूव द विकेट. चांगला बॉल आणखी एक मात्र हाताला जातोय. म्हटलं होतं अनुभव आहे त्यांच्याकडे परिपूर्ण तशीच गोलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात. खूप छान गोलंदाजी किसन आतापर्यंत हाताळली आहे. का या षटकामध्ये मोठा फटका एकही आलेला नाहीये परंतु अतिरिक्त धावा व्हाईटच्या धावा मात्र इथून खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळाल्या. टॉपलकावरती एकूण धावा लागल्या जातात त्या 45 धावा 45 आणि स्कोरबोर्ड एका बाजूला आपण पाहायला गेलं तर हिंगाणेवाडी, दुसऱ्या बाजूला निनाई पर्ली टीम. मोठा फटका जरूर केला तिथे. ताकद आहे आणि टायमिंग आहे. कॅमेरामनने सुद्धा इथे अंग उडवलंय. दुष्ट काढावे लागेल त्यानंतर ताप येणार असा हा फटका. बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावाल्या 6 षटकार. षटक क्रमांक 14 समाप्त झालंय किसन यांच्या स्वरूपामध्ये आणि या षटकामध्ये 15 धावा आल्या आहेत. 3 षटकांमध्ये 12-12-12 धावा आल्या होत्या. अंतिम षटकामध्ये 15 धावा आल्यात. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 51. विजयासाठी 52 धावांची गरज 4 षटकांमध्ये. चला टॉस इथे घेतला जाईल. पिंटू दादा 11 करण जोशी आणि मालसवडे 11 मालसवडे. चला या प्लीज. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. मी विनंती करेन आमच्या उपाध्यक्षांना साहेब आपल्या शुभ हस्ते इथे टॉस इथे मात्र घ्यायची आहे.
सर इथून मालसवडी टीम इथून अरे डेड बॉल दिला ना डेड. चला इथे ओए नाही मालसवडी टीम ओके चला या बराच वाट बघत पाहिली तुमच्या मी आदरणीय अखंड शेवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष दादा जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस येथे मात्र घेतला जातोय. करंदोशी आणि मालसवडे नेक्स्ट मॅच ब गटातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना. आहे का टॉस इथे मात्र स्विंग द कॉइन. टॉस इथे जिंकलाय टीम करंदोशी आणि क्षेत्ररक्षण वर्ग जाण्याचा निर्णय. चला एवढा वेळ नाही आपल्याकडे प्लीज क्षेत्ररक्षण साचून घ्या लगेच. फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत का? फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. टीम निनाई परली टीम मॅच असेल नव्हते. चला चला सामना चालू करायचा आहे प्लीज. चला अक्षय प्लीज आपण आपापल्या जागेवरती जा. गोलंदाज चला आपण आपल्या जागेवरती कारण जर 3 षटकांची फायनल हवी असेल तर थोडंसं घाई करा प्लीज. सकाळपासून आम्ही प्रत्येकाच्या मागे लागलेलो आहोत. तुम्ही पाहताय अखंड शेवाळे तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई आणि मॅच आपण पाहायला गेलो तसे विठ्ठलाय देवी स्पोर्ट्स कडवे टीमचं आयोजन आहे. अध्यक्ष चषक 2025 प्रशांत पाटील भाऊ यांचा वाढदिवस आज आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा संपन्न 52 धावा बनवायच्या आहेत आणि पहिला बॉल आलाय डॉट. हे खूप महत्वाचं आहे. प्रदीप असेही खेळाडू आहेत की मॅच कशा पद्धतीने आपल्याकडे वळवली जाईल ती क्षमता मात्र स्वतःकडे ठेवतात. तर दुसऱ्या बाजूला अक्षय आणि अमोल हे अनपेक्षित खेळ करून आपल्या बाजूने खेळाला वळवत असतात. अनेक वेळा पाहिले आपण आणि स्ट्राईकला आपण पाहतो अक्षयला हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. कोणतीही घाई गडबड नाहीये. आता इथून स्ट्राईकला अमोल गेलेत. मागील आपण जर रविवारचं जर पाहायला गेलं तर अगदी चांगली फलंदाजी तिथे अमोल यांची आपण पाहिली होती आणि त्याचमुळे अनेक सामने जिंकलेही होते. आता इथून प्रदीप यांची चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का ते पाहणं गरजेचं कारण षटकार आणि चौकारांची अतंस बाजी आपण अमोल यांच्या बॅटमधून पाहिली होती. त्यामुळे तो संघ अगदी चॅम्पियनही ठरला होता अभिजित स्पोर्टिंग निनाई परले टीम. आणि आज परत एकदा पहिल्या फेरीमधील हा पहिला सामना आपण बेस्ट बॅट्समन म्हणून साधारण मत मिळाला होता परंतु इथून संधी आहे आणि इथे महत्वाची विकेट काय कॅच पकडलाय फलंदाज बाद. बेस्ट बॅट्समन मागच्या स्पर्धेमध्ये मिळालं होतं जरूर तिथे परंतु आता शून्यावरती गोल्डन डकचा शिकार होत बॅक टू डिगआउट. ओमकार होते. ओमकार तुम्ही झेल नाही तर मॅच पकडली आहेत.
ही खूप इम्पॉर्टंट विकेट होती, कारण अमोल यांची क्षमता मॅच टर्निंग मॅच विनिंग पारी खेळण्याची आहे. परंतु मैदानामध्ये नवीन फलंदाज जात असताना पाहायला मिळतात आपल्याला सुनील. आता अक्षय यांच्यावरती पूर्ण जबाबदारी असणार असं आहे. सुनील यांच्यावरती जबाबदारी असणार आहे कशा पद्धतीने आपल्या संघाला विजयी करू शकतात. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर चांगला खेळ गोलंदाज म्हणून दाखवत असताना प्रदीप हे आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. वाव भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र साकारली जातोय. आणि तुम्ही पाहायला गेलं तर प्रदीप यांची बॉडी लँग्वेज परिपूर्ण सांगतोय मला काहीतरी करायचं आहे गावासाठी, ते करताना इथे मात्र पाहायला मिळतात. तीच बॉडी लँग्वेज टीम निनाई पर्ली टीमच्या मात्र खेळाडूंमध्ये आली पाहिजे. स्वतःला स्ट्रेच करा, स्वतःला तयार करा भट्टीमध्ये द्या. तुम्ही करू शकताय, अशक्य असं काहीच नाहीये. प्रत्येक गोष्ट तुमच्या आत्मविश्वासाच्या निर्भयावरती आहे आणि ते तुम्हाला करावं लागेल. एक सिंगलच्या स्वरूपामध्ये धाव येताना पाहायला मिळेल. 2 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. हा क्रिकेट आहे. आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी प्रदीप करत असताना मात्र पाहायला मिळतात. फलंदाजी चांगली केली. त्यानंतर मात्र फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी प्रदीप आले. तिथेही गोलंदाजी चांगली करताना मात्र पाहायला मिळतात. संधी आहे तिथे पॉइंटला. आणखी एक विकेट मात्र माघारी जाताना पाहायला मिळेल. म्हणजे या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात. फलंदाज बाद सुनील बाद. अविनाश अप्रतिम अप्रतिम अविनाश झेल पकडताना मात्र पाहायला मिळतात. चांगला इथे खेळ. मॅच आपल्या बाजूने परिपूर्ण वळवण्याची क्षमता मात्र ठेवत असताना मात्र पाहायला मिळतात. या मॅचला आपल्या बाजूने वळवली गेलेली आहे. वजनदार मॅच आपल्या बाजूने बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला जातोय आणि हेच तर क्रिकेट आहे. तुम्ही पहिल्या षटकामध्ये या आणि त्यानंतर मात्र आपला दबदबा निर्माण करा. माइंडेड गेम खेळायला आपल्या बाजूनं चुकून ठेवा. मग प्रेशराईज समोरची टीम होत असते आणि काही चुका केल्या जातात. तसंच काही स्थिती मात्र चित्र पाहायला मिळालं, कारण या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 2. आता इथून बराचसा दडपण बराचसा प्रेशर तो मात्र असणार आहे ती अभिजित स्पोर्टिंग निनाई पर्ली टीमवरती, कारण तुम्हाला खूप धावा इथून बनवायच्या आहेत. आता मात्र इथून येणारे 18 बॉल आणि 50 धावांची गरज असणार आहे. रबर बॉल आहे, कधी कसं काय घडेल सांगता येणार नाहीये. आणि तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. खेळ आहे. 1-2 षटकार आले तर स्कोर कदाचित जवळ येऊ शकतोय, परंतु प्रदीप याचं कौतुक करावं लागेल. एक जबरदस्त खेळाडू बी डिव्हिलियर्स स्टाईलनं सातत्याने मैदानामध्ये मात्र खेळाडू वावरताना आपल्याला पाहायला मिळत असतो. चांगली फलंदाजी केली आणि चांगली गोलंदाजीही केली. आपल्या नावाचा दबदबा आपल्या नावाचा बोलबाला निर्माण तर जरूर केलाय, परंतु येणारा प्रत्येक खेळाडू इथून टीम हिंगाणेवाडी टीमसाठी मात्र सहकार्य करतील का तेही पाहणं गरजेचं. हा बॉल पहा अगदी रीच झाला. त्याच्यानंतर वाईट बॉलचा निर्णय मात्र त्यांना पाहायला मिळतोय. बराचसा मात्र लेग इच्छेच्या बाहेर इथून रीच झाला. योग्य निर्णय मात्र होताना पाहायला मिळेल. वाईट बॉलला मात्र धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 4. कोणता खेळाडू कोणता फलंदाज कमबॅक करून देईल आणि या खेळाला पुढे नेल. चला पहा, टायमर ऑन आहे. कृपया तुम्ही आतापर्यंत दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि 7 मिनिटं इथून मात्र तुम्ही वापरलेले आहात. उर्वरित बॉल तुम्ही याला 3.5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. परत एकदा पहा, क्षेत्ररक्षक येते आहेत उलट्या दिशेनं. कॉलिंग करा आणि तोपर्यंत मिडऑन मध्ये बॉल गेलाय तिथे. एक धाव झाली, दुसरी ही झाली, तिसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. समजदारीचं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं आणि या समजदारीच्या क्रिकेटनं मात्र 2 धावा जरूर येताना मात्र पाहायला मिळतील. निनाई पर्ली टीम आता धावपलकावरती त्यांच्या धावा लागल्या जातात त्या 6 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळेल. एक मोठं आव्हान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. एका षटकामागे 1-2 मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा मॅच मध्ये तुम्ही येऊ शकता. परंतु डॉट बॉलचं समीकरण मॅचचं मात्र इथून वजन वाढवलं जाईल. टीम अभिन स्पोर्टिंग आणि पर्लेच्या विरोधामध्ये जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडीचं आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगला खेळ झालाय. दुसरा षटकही त्यांच्या नावी जाताना पाहायला मिळतोय. विकास
आपल्या टीमचा विकास करताना मात्र पाहायला मिळत आहेत. सुनीलला पाहतो इथे, परंतु पहा चांगला फटका, बॉल निघालाय सीमारेषा पार, शानदार सुनीलच्या बॅट मधून आलाय षटकार. मी म्हटलं होतं एखादा षटकार चौकार या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो अभिजित स्पोर्टिंग निनाई परली टीमला. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाले, आता गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. चल लवकर प्लीज. सुनील आलेत. सुनील यांनी मात्र तडका दाखवलाय. जरुरी ते हल्ला चढवला विकास यांच्यावरती. तो सातत्य मात्र तुम्हाला इथे ठेवावं लागेल. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होताना मात्र पाहायला मिळतोय. बॉल निघालाय, वन बाउंस, सीमा रेषा पार, आले धावा 4 4 4 चौकार. आता या 4 धावेनं समीकरण परत एकदा बदललेलं मात्र पाहायला मिळत आहे. धावसंख्या थोडीशी जवळ येताना मात्र पाहायला मिळेल. कदाचित मात्र मॅच बदलू शकतोय का? हा क्रिकेट आहे आणि तेही मात्र आपण पाहिलं गेलं तर रबर बॉल, पावसाळी क्रिकेट आहे. धावा येऊ शकतात, धावा येतील का त्याची चर्चा. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. विजयासाठी अजूनपर्यंत 36 धावांची गरज. 13 बॉल मध्ये हा बॉल महत्वाचा आहे. 13 बॉल 36. हा पटका जरूर फसला तिथे आपण पाहायला गेला तर. ओहो हो, पा काय अफलातून इथे मात्र स्किट. आणि तोपर्यंत इथून धावा मिळतील 2. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर ज्यांचा आपण सकाळीच उल्लेख केला होता, अरुणदादा पवार, पुण्यावरनं त्यांचं आगमन मात्र या शुभेच्छा देण्यासाठी स्पर्धेच्या निमित्ताने मात्र आलेले आहेत. त्यांचंही करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आदरणीय अरुणदादा पवार साहेबांचं सहर्ष स्वागत. अभिषेक षटकार आणि या 6 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 24 धावा. आता इथून बॉल गणिक मात्र समीकरण मात्र बदलली गेली. ऑन फायर आता इथून आपण पाहायला गेलं तर अक्षय आहेत आणि मी उल्लेख केला होता अक्षय जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच कोण जिंकेल ना ते सांगता येणार नाहीये. 12 बॉल 34 धावांची गरज. आता 10 बॉल आणि 27 धावांची गरज. बॅक टू क्रिकेट इथे मात्र पाहायला गेलं तर मॅच मध्ये गरमाट निर्माण जरूर झाली आहे. एखादाचा मोठा फटका आला तर परत एकदा कमबॅक करताना संधी मिळाली अभिजित स्पोर्टिंग निनाई परली टीमला. एखादा विकेट, डॉट बॉल, मॅच मध्ये इंगाणेवाडी मात्र टीम बनू शकतोय. नाही आहे बॉल इथं मात्र धावा येताना मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल वरती बर इथं मात्र दिल्या गेल्या कारण अक्षय यांच्याकडे मात्र स्ट्राईक असणार आहे. 9 बॉल आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 26 धावांची गरज. 9 बॉल 26 ची गरज इथे मात्र पाहायला मिळते. अक्षय ऑन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक यांच्यावरती हल्ला चढवला जाईल का? नाहीये. मोठा फटका आला नाहीये. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं, ते तसं घडलं नाहीये. आता एकच धाव मात्र येताना पाहायला मिळतो इथे आणि षटक क्रमांक आपण पाहायला गेलं तर मार्गस्थ आहे तो 3रं आणि या धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा. आता येणारे 8 बॉल आणि 25 धावांची गरज. 2 बॉल अजूनपर्यंत या षटकातील बाकी आहेत. 8 बॉल मध्ये तुम्हाला 25 धावा बनवायच्या आहेत. हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. 25 धावा म्हणजे तुम्हाला जर 6
बॉलमध्ये तुम्ही किती धावा ठेवताय अंतिम षटकामध्ये ते खूप महत्वाचं आहे. आणि तसं होताना मात्र पाहायला मिळेल का, बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक ज्यांच्या बॅटमधून षटकार आलाय, चौकारी आलाय ते सुनील. मोठा फटका जरूर खेळला तिथे आपण पाहायला गेलं तर शतरक्षक आहेत, परंतु बॉल निघून गेलाय. सीमा रेषा पार 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 चौकार. आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 31 धावा. आता समीकरण मात्र बदलले गेलेत. आता बॉल असणार ते 7 आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 7 बॉल 21 चं समीकरण मात्र बनलं गेले. हा बॉल दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. हा बॉल खूप महत्वपूर्ण आहे. जय आणि पराजयाच्या मधला बॉल हाताळण्यासाठी अभिषेक तयार आहे. 7 बॉल आणि विजयासाठी 21 धावांची गरज. टॅप केला इथे मात्र पाहायला गेला तर एकदम मात्र कम्प्लीट होताना पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल. रनआउटची संधी तिथे मात्र आहे. बॉल हातातून स्किड झालाय, संधी आहे रनआउटची आणि फलंदाज बाद इथे मात्र होताना पाहायला मिळतील. सुनील बॅक टू डेगाट. महत्वाची विकेट मिळाली तिथे अंतिम क्षणाला हिंगाणेवाडी या टीमला. आता 6 बॉल आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 6 बॉल 20 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशांत गेले. चांगली गोलंदाजी केली होती. आज गोलंदाज म्हणून तुम्ही तुमची कामगिरी परिपूर्ण पार पाडलेली आहात. आता इथून तुम्हाला मात्र फलंदाज म्हणून तुम्हाला कौशल्य दाखवावं लागेल. परंतु सलामीला गेलेले अक्षय इथून 10 का दम दाखवतील का? येणारे बॉल 6 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. पंकज गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी 6 बॉल आणि 20. हा वाईट बॉल आलाय म्हणजे 6 बॉल मध्ये आता 19 धावांची गरज असणार आहे. काय मॅच बनली गेली अफलातून. इथे मात्र पाहिले गेलं तर एखादा मोठा फटका टीम अभिजित स्पोर्टिंग निनाई परले टीम कडे मॅच वळवू शकतोय. तर एखादा डॉट बॉल विकेट मॅच हिंगाणेवाडी टीम कडे सध्या आहे ते कायम राहणार आहे. परंतु हा मोठा फटका खेळलाय. लोअर फुटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलाय. बॉल निघालाय नवी मुंबईवरून डायरेक्ट मुंबई दिशेनं आणि 3 धावांच्या 6 षटकार. आता येणारे बॉल असणार आहे ते 5 आणि विजयासाठी 13 धावांची गरज. बुमरा स्टाईल न गोलंदाजी करतोय, परंतु बुमराच्या नावाला साजेसा खेळ होताना मात्र पाहायला मिळेल का? नाही. इथे मात्र पाहायला गेला तर आणखी एक लोअर फुट टॉस बॉल त्याच्यावरतीही आक्रमण. संदीप गोलब साहेब हा नाचताना पाहायला मिळतात आपल्याला. हा आनंद गावासाठी साजरा करताना पाहायला मिळतात. आता येणारे बॉल असणार आहे ती 4 आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 7 धावांची गरज. 4 बॉल आणि 7 ची गरज इथे मात्र पाहायला मिळणार आहे. बरेच जणांना वाटत होतं की इथून गोलंदाज पंकज या धावा देणार नाहीयेत. चांगले गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करतील त्या आशा प्रतिप्यानाही होती. परंतु जर 2 लोअर फुल टॉस बॉल पडले आणि ते ही कुणाला अक्षय यांना. आता अक्षय हे माइंडेड गेम खेळतायत. आता त्यांना माहित आहे की इथून आपल्याला कशा पद्धतीने खेळायचं आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. चांगला गोलंदाजी आत्ताच्या आता बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट इथे खेळावं लागेल. पंकज या मात्र गोलंदाजांना आतापैकी चांगले चांगले बॉल तुम्हाला हातलावे लागतील असे गोलंदाज म्हणून अक्षय समोर आहे. आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. हा बॉल चांगला डॉट आलाय. आता मात्र 3 बॉल आणि 7 धावांची गरज. मॅच परत एकदा हिंगाणेवाडी या टीम कडे जाताना मात्र पाहायला मिळतोय. कधी निनाई परले तर कधी हिंगाणेवाडी, तर कधी हिंगाणेवाडी तर कधी निनाई परले. कोण जिंकेल त्या अंतिम क्षणाबद्दल सांगता येणार नाहीये. हाच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येत नाही.
चला पिंटू दादा 11 करंजूची टीम आपण तयार राहायचं. 3 बॉल 7. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र पाहायला गेला तर एकदा मात्र पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र केला जाईल का. दुसरी ही धाव बघता बघता पूर्ण होताना मात्र पाहायला मिळते. आता 2 बॉल आणि 5 ची गरज. एक षटकार ही मॅच फिनिश करू शकतोय अक्षय. निनाई परले एक डॉट बॉल आला तर मॅच आणखी रंगतदार होईल. आता येणारे बॉल असणार आहे ते 2. विजयासाठी 5 धावांची गरज. 2 बॉल 5. मागे ही निनाई परले टीमच खेळत होती आणि तो षटकार मला वाटतं अमोल की सुशांत यांनी मारलं होतं. 2 बॉल 5 ची गरज होती आणि आता ते नॉन स्ट्राईक एंडला सुशांत आहेत परंतु त्यावेळी षटकार ठोकून सुशांत यांनी मॅच जिंकून दिली होती. आता स्ट्राईकला अक्षय आहेत. 2 बॉल 5. हो इथं मात्र पाहायला गेलं तर एकच धाव येताना मात्र पाहायला मिळेल आणि आता 1 बॉल आणि 4 धावांची गरज. 1 बॉल 4. मागच्या रविवारची मॅच पहा येते. अभिजित स्पोर्टिंग निनाई परले की इथून हिंगाणेवाडी की निनाई परले कोणता संघ जिंकणार आहे. 1 बॉल 4 ची गरज. 1 बॉल 4. इथे मात्र विजयासाठी चला पिंटू दादा 11 करंजूची टीम आपण तयार राहायचं आणि मासवडे 11 मासवडे आपणही तयार राहायचं. पिंटू दादा 11 करंजूची टीमचं आयोजन आपण मागील रविवारी पाहिलं होतं. हा बॉल खराब आलाय. वाईट बॉल आलाय. आता 1 बॉल आणि 3 धावांची गरज. 1 बॉल 2 बॉल 5 हव्या होत्या. त्यानंतर मात्र पाहायला गेलं आज तिसरा सामना असा आहे. 1 बॉल 3, 1 बॉल 4, 1 बॉल 5 आणि आता 1 बॉल 3 ची गरज आहे. 1 बॉल 3. धाकधूक आया काय जबरदस्त बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. अफलातून गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाज पंकज याच्यासाठी. वाह काय गोलंदाजी केली आहे. आणि नाराज अक्षय नाराज. जे सलामीला गेले होते तेच फलंदाज अपयशी ठरलेत. 1 बॉल 3. बॅड लक नेहमीच होत असतं. 1 बॉल 6 निघतात परंतु 1 बॉल 3 बऱ्याच वेळा निघत नाहीत आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी. गेल्या वर्षी चॅम्पियन टीम पराभूत झाली. हताश निराश